अजित पवार हे शेतकरी द्वेष्टे असणारा नेता असल्याचा आरोप ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमारे यांनी केलाय। निर्लज्ज भ्रष्टाचारी असणारा अजित पवार शेतकऱ्याविषयी वारंवार गरळ ओकत असतील तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मत मागायला आल्यास राज्यातील शेतकऱ्यांनी अजित पवारांना दांडक्याने ठोकले पाहिजे असं आवाहन वाघमारे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले। अजित पवार गेले अनेक वर्षापासून शेतकरी द्वेष्ट असणारा नेता आहे। अजित पवारांनी अनेक वेळा वारंवार शेतकऱ्याविषयी गरळ ओकण्याचं काम केले। शेतकऱ्यांच्या पाणी नाही तर काय धरणात लघुशंका करू का असे अनेक वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अवमान करण्याचं काम अजित पवार नेहमी करतात। परंतु माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती की अजित पवारांना इथून पुढे मत मागायला आल्यावर दांडकं काढलं पाहिजे आपण, कारण अजित पवारांसारखा निर्लज्ज माणूस अर्थ खातं सांभाळतोय आणि फक्त शेतकऱ्याला देण्याची वेळ आली की अजित पवारांना कुठं शेतकऱ्यांना कुठेतरी उपदेश देण्याचं काम आणि कुठेतरी दादागिरीची भाषा अजित पवारांची वारंवार असते। अजित पवारांच्या अनेक साखर कारखान्यात त्याला 200-300 कोटी कुठेतरी सबसिडी मिळवण्यासाठी ते चालतं अजित पवारांना। कारखाने डब घ्यायचे, दाखवायचे, 200-300 कोटी रुपये उचलायचे, स्वतःची गडगंज संपत्ती निर्माण करायची। अजित पवार असतील, त्यांचे चुलते शरद पवार साहेब असतील, रोहित पवार असतील, यांचे महाराष्ट्रात अनेक साखर कारखान्यात यांनी बंद पडलेले कारखाने सबसिड्या घेऊन पुन्हा सुरू केलेत। लोकांचे जुने कारखाने विकत घेऊन शासनाकडून सबसिड्या घेऊन कारखाने सुरू केलेत। पण त्यांना कशा लाजा वाटत नाहीत यांना हे सबसिड्या घेऊन कारखाने सुरू करायला, कारखाने ढापायला यांना कशा लाजा वाटत नाहीत। हजारो कोटीच्या संपत्त्या ते 100-100, 50-50 कोटी मध्ये विकत घेतात आणि शेतकऱ्यांना यांना खरं तर यांना लाज वाटली पाहिजे। शेतकऱ्यांना उपदेश द्यायला स्वतः स्वच्छ असलं पाहिजे। निर्लज्ज असणारा भ्रष्टाचारी असणारा अजित पवार वारंवार जर शेतकऱ्याविषयी गरळ ओकत असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतं मागायला आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांनी दांडक्याने ठोकलं पाहिजे अशा नेत्याला, कारण ते इथून पुढे दांडक्याने ठोकलं तर शेतकऱ्याविषयी इथून पुढे गरळ ओकणार नाही। अरे लाजा वाटल्या पाहिजे। शेतकऱ्यांचे कापूस वाहून गेलाय, सोयाबीन वाहून गेली, शेतकरी हवालदिल असताना जर तुम्ही असे वक्तव्य करतात ज्या शेतकऱ्याचा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखलं जातं त्या शेतकऱ्याविषयी जर तुम्ही वारंवार गरळ ओकत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही अजित पवारांचा तीव्र शब्दात निषेध करतो। अजित पवारांनी इथून पुढे बोललं तर शेतकरी जशा तसं उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत।